मोठा बाबू नाव ठेवतात हे बघा काय आता बोल ना या एक गप्पा जरा या ठीक आहे. आधी गुच्छ घ्या अध्यक्ष साहेब. तर मित्रांनो, आज आपण बघू शकताय की सर्व जी आपल्या मुंबईची बैठक होती ती आज पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांच्या सहमतीने पुन्हा एकदा अध्यक्षपदी आपले संदीपभाई माली राहिलेले आहेत. तर नंदराज शेठ काय बोलतात बघूया. खरोखरच 2 वर्ष या आमच्या जुन्या कमिटीला झालं होतं ना, पुन्हा एकदा जे छकडे मालक सर्व सभासद पुन्हा एकदा विश्वास टाकून त्याच कमिटीला पुन्हा एकदा 1 वर्षासाठी चान्स दिलेली आहे. हा काम करण्याचा काम जो आहे तो खरोखरच जी कमिटी आपली त्या कमिटीचा काम आहे. योग्य रीतीने हिसाब पाहिजे होता. तो हिसाब साऱ्या तमाम माझ्या बैलगाडी मालकांच्या समोर जे ड्रायव्हर आहेत, जे धंदेवाले असतील, काही प्रेक्षक असतील, त्यांच्या समोरासमोर आज हिसाब देऊन सुद्धा पूर्ण केला. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं, ही मीटिंग येताना जागा उपलब्ध नव्हती, परंतु आज आम्हाला सांगायचं झालं की ज्या भूमीमध्ये स्वर्गीय दिबा पाटील साहेब इथून महाराष्ट्राची रचना आखली आणि ते जे सरकारला धारेवर धरून निर्णय आणले, त्या निर्णयामध्ये त्याच हॉलमध्ये दिबा पाटलांच्या हॉलमध्ये आज मीटिंग चांगल्या प्रकारे पार पाडली. ठाणा, रायगड, पालघर, मुंबईचे सर्व आलेले सर्व सदस्य यांचा मी ऋणी आभारी आहे. जी मीटिंग खऱ्या अर्थानं लोक बोलत वाढली होतील, वाढली नाही. तर समाज आमचा एक आहे, एकमेकाचा दोष असतो, परंतु कुठेतरी ती दुभागली असतो, ती संपूर्ण मनातून काढून आज सर्वांच्या मतेने आज संदीपभाई माली हे अध्यक्षपदी झाले. पुन्हा एकदा चान्स मिळालेले आहे. खरोखरच या कमिटीचं काम आता या कमिटीमध्ये आम्हाला व्यूहरचना म्हणजे सदस्यपद घ्यायचे आहेत. ते म्हणजे ठाण्यामधून दा आणि रायगडमधून दा, ते आम्ही वरिष्ठ मंडळी असो कोणी असो, आम्ही प्रत्येक तालुका वाईज विचार करू. हा माणूस काम करणार आहे. ज्या ज्या वेळेला कमिटीवर कुठल्या मैदानामध्ये संकट येईल त्या टायमाला त्या माणसाने तिथे सामोरे जायला पाहिजे. अशी माणसं आम्ही या 2 दिवसात नेमणूक करू आणि आपली कमिटी ही जम्मू कमिटी नाही तर अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र ही अशी आपल्याला पदवी मिळणार आहे. खरोखर मी सर्व आलेल्या सर्व माझ्या छकडे सदस्य असो, प्रेक्षक असो, मी सर्वांचा ऋणी आहे. कारण या कमिटीचे आजचे अध्यक्षस्थान मला दिले होते. मी खऱ्या अर्थानं अध्यक्ष घेतल्यानंतर मी प्रत्येकाला आवाज दिला, बाबा शांततेच्या मार्गाने आपल्याला ही मीटिंग आयोजित करायची आहे. कारण माझा पनवेल तालुका आणि उरण तालुक्याच्या सेंटरला असल्यामुळे हा प्रश्न पोलीस नियंत्रणाच्या पण आटोक्यात राहायला पाहिजे. शेवट पोलीस स्टेशनचे फौज इथे कायमस्वरूपी हजर होती. आज मीटिंग संपली तरी शेवटपर्यंत पोलीस नियंत्रण इथे थांबलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद वाटतो की ही पुढच्या वाटचाली आम्हाला लोकांनी पुन्हा चान्स दिली. त्या चान्सचं सोनं केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आज राहुलबाईंनी पण सांगितलं का पुढे आम्हाला टेम्पोवाल्यांचा प्रश्न मिटवायचा आहे. त्या टेम्पोचा प्रश्न असो, संदीपभाई माली यांनी काल मुख्यमंत्र्यांना लेटर दिलेला आहे का ही संघटना अखिल भारतीय बैलगाडा संघटना व्हायची आहे. जसे महाराष्ट्रामध्ये वरती जशी संघटना आहे तशी आपली मुंबईची संघटना ही मजबूत आहे. मी सर्वांना विनंती करतो, आपला समाज एकवटला पाहिजे, आपला समाज यातून वाचला पाहिजे. यासाठी जसा स्वर्गीय दिबा पाटील साहेब याही प्रयत्न केलाय तसा आम्ही साधी माणसं आहोत, पण आम्ही समाजासाठी सदैव अग्रेसर असतो. कुठला येणारा संकट असो, संकटाला सामोरे जाण्याची ताकद असतो. मग काम दंड भेद येईल त्या पद्धतीने आम्ही तिथे काम करतो. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दीपा. बस धन्यवाद. तर मित्रांनो, आपण बघू शकता पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. ते आपले संदीपभाई माली ज्यांनी याच्या आधी पण खूप चांगला काम केला. म्हणून आज मला असं दिसून आलं की कुठेतरी सर्वांची पण इच्छा होती आणि सर्वांचं सहमत पण होतंय. काय बोलाल, म्हणजे सर्वांनी प्रेम दिलेलं, आज पण दिला तोच प्रेम. हे बघा, गेल्या 5 वर्ष आधी ठाणा रायगडमधून विस्तव जात नव्हता. ठाण्याला बैल आली रायगडची तर लोक रायगडवाले आले, रायगडला बैल आली का सांगे ठाण्यावाले आले आणि अशी गावच्या गाव बघायला यायची का ठाणा रायगड शर्यत होतील. पण आज आम्ही गेली 3रा वर्ष आम्हाला ना कुठलं मतभेद ना कुठला वादावाद, सर्वांचं बंधूचं नातं आहे. मला अभिमान वाटतो. बघा, माणसांनी जन्म घेतल्यावर कुठेतरी एक चांगलं कार्य करायचं असतं. 3रा वर्ष या लोकांनी मला अध्यक्ष म्हणून ठेवलं आहे. खाऊ नाही आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीचे अध्यक्ष होऊ शकता,
तर तुम्ही बैलगाडी क्षेत्राचे अध्यक्ष कधी होऊ शकत नाही. याला कारण असं आहे की सगळे रथीमरथी सगळे वाघ कोणीच माघार घेणारा माणूस नसतो. पण जेव्हा आम्ही एकत्र येतो संघटनेसाठी, सर्व रक्ताचं नातं जरी आमचं नसलं, आता मुंगाई शेठ आम्हाला वरिष्ठ आहेत, स्वर्गीय पंढरनाथ फडके साहेबांच्या नंतर आम्हाला जे कोणी वंदनीय असतील किंवा आदरणीय असतील ते आमचे मुंगाई शेठ एवढे. मनातली गोष्ट सांगतो, माझी जाम इच्छा होती का मी सर्वांना सांगितलं होतं का मुंगाई शेठला आपण अध्यक्ष करायचं, सर्व गोष्टी करायचं, त्यांना माहीत पण नसेल. पण मला बऱ्याच जणांनी काय सांगितलं का बाई फक्त 1 वर्ष तुम्ही काही पण करा, पण तुम्ही एवढ्या वर्ष करण्याला कारण असं आहे का गेल्या वर्षी काही गोष्टी आम्ही साफ थांबवण्याचा प्रयत्न केल्या, पण जे काही टगे असतात त्यांना वादच करायचा असतो, त्यांना चाप बसणार नाही. आणि मुंगाई शेठ कसे थोडेसे आमचे प्रेमळ स्वभावाचे आहेत, पण प्रेमाचे स्वभाव जरी असले तरी ते कार्य त्यांचं खूप मोठं आहे. आणि आम्ही यावेळेला त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बघा पनवेलचे अध्यक्ष पण आहेत, यावर्षी असं काम करून दाखवू का यावर्षी जो आम्ही हिशोब दिला आहे किंवा इतर गोष्टी केलेल्या आहेत, हा पैसा गोरगरिबाचा होता. बरेच जणांना वाटलं होतं काही पैसे कुठे गेले, कोणी खाल्ले का, कोणी व्याजाने दिले का. पण एक लक्षात घ्या, BMW यांच्या दारात या अशा माणसाकडे हा पैसे खाईल का. त्यामुळे इथे सगळे रथीमारती आहेत. आणि मी आतिश पाटलांच्या गोट्यावर गेलो, त्याशी गेलतो, एवढं प्रसन्न वाटलं. एवढी करोडपती लोक आहेत या पनवेल भागातली, पण माझ्या भागाचं सोडा, पण दुसऱ्या तालुक्यातला दुसऱ्या जिल्ह्यातला आपण अध्यक्ष बनवताना म्हणून विचारतोच ना, अरे तुम्ही आमच्या रायगडची एवढी मोठी रथीमारती असताना तुम्ही नेहमी ठाण्याचा अध्यक्ष का बनवता. पण त्यांचं एवढं मोठेपणा आणि माझ्यावर विश्वास दाखवला आहे, मी यांचे उपकार कधीच विसरणार नाही. आणि पुन्हा सांगतो, दिबा पाटलांच्या धर्तीवरती आम्ही उभे आहेत. जोपर्यंत दिबा पाटलांचं विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आम्ही सर्व बैलगाडा मालक जिथे कुठे संघर्ष करता असेल ते सर्व ताकदीने येऊ. धन्यवाद.